भावा वुमन्स डे ची स्टोरी नाही लावलीस. असं नाही बाबा, आपण टाकाय पाहिजे स्टोरी. भाई ते खुश नाहीयेत वुमन बनून, तर आपण कशाला विश करत बसायचा. म्हणजे नक्की तुला म्हणायचं आहे तरी काय? भाई मी जवळजवळ माझ्या सर्व मैत्रिणींच्या तोंडून ऐकलंय की मी मुलगा असायला पाहिजे होती, पुढल्या जन्मी मला पुरुष म्हणून जन्म दे. त्यांना पोरांच्या आयुष्यातले प्रॉब्लेम माहित नाहीत ना. आणि आपला काय, तुला व्हायचं पुढल्या जन्मात स्त्री? माहितीये ना काय घडतं त्यांच्यासोबत. सरकारने किती योजना काढल्या त्यांच्यासाठी. तुझा जर पूर्ण आयुष्य दुसऱ्यांच्या चॅरिटी, दया आणि सपोर्टवर निर्भर असेल, मागशील तू परत तसंच आयुष्य? मग आपण करायचं तरी काय? प्रभू श्रीराम, श्री छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, महाराणा प्रताप, गुरु नानक देवजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे काही सांगायचं होतं, जे काही करायचं होतं, सर्व करून गेले. आपण फक्त आपली नाती निभवायची, जबाबदाऱ्या निभवायच्या, स्त्रियांचा आदर करायचा आणि त्यांचे जे काही हक्क आहेत ना त्यांच्या आडवं नाही यायचं. स्त्रियांना कोणाच्याही मदतीची, दयेची, उपकाराची गरज नाहीये. ते आपल्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग आहेत. आपण फक्त मान्य नाही करत. माहितीये का? इगो. मग आपण वुमन्स डे ला करायचं तरी काय? जे काही त्यांच्यासोबत वाईट घडलंय त्याची जबाबदारी घेऊया आणि वचन देऊया त्यांना की परिस्थिती नक्की सुधारेल. तुला स्टोरी पाहिजे होती ना वुमन्स डे साठी? ठीक आहे.